दौंड तालुक्यातील मौजे यवत तालुका दौंड जिल्हा पुणे ग्रामपंचायत सदस्यपदाची यवत ग्रामपंचायतीमध्ये एकूण 17 सदस्याची बॉडी आहे। सरपंच पद जनरलमध्ये महिला आहे आणि इतर जे सदस्य आहेत त्यांच्यासाठी आरक्षण सोडत आज होणार आहे। या 6 प्रभागांमधून 17 सदस्याची निवड होणार आहे। कोणत्या प्रवर्गासाठी कोणती जागा या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे। महिलांसाठी 50% आरक्षण आहे, परंतु ग्रामस्थांची उपस्थिती आहे, परंतु महिलांची उपस्थिती दिसून येत नाही आहे। आज या ठिकाणी ग्रामपंचायत सोडत जाहीर केली जात आहे। ग्रामपंचायत प्रभाग नियम आरक्षण 2026 बाबत महत्त्वाचे तरतुदी। ग्रामपंचायत बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील सार्वत्रिक निवडणूक आरक्षण निश्चित व आरक्षण चक्रानुक्रमे ठरवणे। ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ही आरक्षण निश्चिती व आरक्षण चक्रानुक्रमे ठरवणे। सविस्तर कार्यपद्धती 4 अनुसूचित जाती जमाती व महिला करता आरक्षित जागांची गणना करताना 0.5 किंवा अधिक अपूर्णांक 1 म्हणून गणण्यात येईल। नागरिकांच्या मागास प्रवर्ग जागा निश्चित करताना एकूण आरक्षण 50%च्या मर्यादित व नाममात्र प्रवर्गाचे आरक्षण 27% मर्यादित देताना अपूर्णांक दुर्लक्षित करावा। अनुसूचित जाती जमाती आरक्षण 50%पेक्षा जास्त होत असले तरी सदर आरक्षण घटनात्मक असल्याने ते अबाधित राहील। आरक्षण चक्रानुक्रमे ठरवताना तरतुदीनुसार उतरत्या क्रमाने अनुसूचित जाती जमाती लोकसंख्या 0 असलेल्या प्रभागात जात असतील तर अनुसूचित जाती जमाती आरक्षण त्या प्रभागात द्यावे लागेल। सोडतीच्या वेळी कोणतीही जागा पुरुष राखीव अशी संबोधली जाऊ नये। 2 सदस्यांच्या प्रभागात जास्तीत जास्त 1 व 3 सदस्यांच्या प्रभागात जास्तीत जास्त 2 जागा महिला करता देण्यात यावे। एखाद्या प्रभागात एकाच प्रवर्गाकरिता 2 जागा आरक्षित होत असल्यास त्यातील 1 जागा त्या प्रवर्गातील महिला करता थेटपणे आरक्षित होईल। अनुसूचित जाती अनुसूचित जमातींना करता एकच जागा देत असल्यास मागील निवडणुकीत महिला करता आरक्षित असलेल्या त्या निवडणुकीत महिलांसाठी आरक्षित होणार नाही। अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नाममात्र जागा प्रभाग नियम वाटप करताना शक्यतोत्तर प्रत्येक प्रभागात 1 जागा बिनराखीव ठेवण्यात यावी। आरक्षण सोडतीच्या ग्रामसभेस जनपूर्तीची आवश्यकता नाही व सोडतीच्या कार्यवाहीला ग्रामपंचायत मान्यतेची आवश्यकता नाही। आरक्षण निश्चित करताना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला या क्रमवारीने आरक्षण निश्चित होईल। आरक्षण निश्चिती करताना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नाममात्र करिता राखीव ठेवण्यात जागांची संख्या व प्रभागांची संख्या समान असेल तर प्रत्येक प्रभागात 1 जागा देण्यात येईल। आरक्षण निश्चिती करताना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती करिता राखीव ठेवण्याच्या जागेची संख्या प्रभागाच्या संख्येपेक्षा कमी असेल तर टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने 1 जागा देण्यात यावी। आरक्षण निश्चिती करताना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती करिता राखीव ठेवावयाच्या जागांची संख्या प्रभागांच्या संख्येपेक्षा जास्त असेल तर प्रथम फेरीत प्रत्येक प्रभागात 1 जागा देण्यात येईल। दुसऱ्या फेरीत टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने अतिरिक्त 1 जागा देण्यात यावी। यवत ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीमध्ये एकूण 17 सदस्याची ग्रामपंचायत आहे आणि सरपंच पद हे महिला जनरलमध्ये आहे आणि सदस्य पदाची आरक्षण या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे। आज या ठिकाणी सदस्य पदाचे आरक्षण यवत गावाचे 6 वार्डामध्ये 17 सदस्य हे निवडून येणार आहेत। ग्रामविकास अधिकारी बालाजी सरोदे तसेच वनवे मॅडम मंडल अधिकारी सर्व उपस्थित झालेले आहेत। ग्रामपंचायत सदस्य पदाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम यवत श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये जाहीर केला जात आहे। ते
3 नंबर वार्डासाठी 2 चिठ्ठ्या आहेत का? कोणत्या पदासाठी आहेत? पुरुष किंवा महिला दोन त्यापैकी तीन साठी प्रवर्ग क्रमांक 3 साठी स्त्रीची जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनुसूचित जाती जमातीतील स्त्री वर्गासाठी ही आरक्षित जागा उर्वरित प्रभाग क्रमांक 6 साठी अनुसूचित जाती पुरुष जागा आरक्षित करण्यात आली आहे. अनुसूचित जमातीसाठी आपल्याकडे जागा आरक्षित नाही, त्यामुळे पुढे आपण नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी जागा आरक्षण करत आहोत. त्यामध्ये मागच्या वर्षाच्या 2020, 2015 आणि 2010 ची वॉर्ड रचना विचारात घेण्यात येणार आहे. त्याप्रमाणे यवत ग्रामपंचायत अंतर्गत नामप्रचार 4 जागा राखीव करण्यात आलेल्या आहेत. त्या 4 जागांपैकी वॉर्ड क्रमांक 1, 4 आणि 5 या 3 जागांमध्ये थेट नामप्रसाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. उर्वरित वॉर्ड क्रमांक 2, 3, 6 पैकी एक चिठ्ठी काढण्यात येत आहे. 1, 4, 5 मध्ये थेट का काढला आपण? कारण की 2010, 2015 आणि 2020 या 3 पंचवार्षिकमध्ये या जागा भरलेल्या नाहीत. आपल्याला मागच्या 3 निवडणुकांचं ग्राह्य धरायचं आरक्षण. 2010 मध्ये वॉर्ड क्रमांक 1 मध्ये जागा आरक्षित नाही, नामप्रसाठी नाही. त्याच्यात ते आणले कसं तक्ता वेगळा सांगतो पडलंय वेगळं. 10, 15 आणि 21 एक मिनिट 21 मध्ये तुम्ही आरक्षण नाही म्हणतात. एक कुठला वॉर्ड? 1 नंबर वॉर्ड क्रमांक 1 2010 होती ना. ओबीसी महिला होती. 15ला पुरुष होता. ऐका मॅडम, 10ला महिला होती, 15ला पुरुष होता, 21ला महिला होती. 21ला महिला होती फक्त 15ला पुरुष होता, 10ला महिला होती आणि 21ला महिला होती. 2010 मध्ये वॉर्ड क्रमांक 2, 3, 5, 4 10मध्ये काय सांगतो, एका सोबत कोळपेर सदस्य होते इथं. 10मध्ये 15ला सोमनाथ करे होता आणि 21ला आता कोळपे लंका कोळपे त्या सर्व सदस्यांमध्ये नाही. एक ओपन महिला, एक ओपन पुरुष आणि एक ओपन ओबीसी महिला होती. 15मध्ये हा ओबीसी महिला ओपन पुरुष होता. 15ला वॉर्ड क्रमांक 1 मध्ये सांगा. 10 मध्ये 1 मध्ये 2 सीट होती. 15 मध्ये 2 सीट आहे, 2 मध्ये होती. कुठे होते? 15 मध्ये कुठे होते? 2 नंबर वॉर्ड 2 मध्ये कुठे? 2 नंबर वॉर्ड 2 जागा होत्या आरक्षित, म्हणजे 2 जागा शिल्लक होत्या चक्राप्रमाणे. हा. आणि 21ला 3 मध्ये 2 जागा आहेत. 2 मध्ये कुठे होते जागा? ओबीसी महिला होती, ओबीसी महिला होती, पुरुष होता. सरपंच मला सांगून होता आणि 2020 मध्ये 2021 ला महिला. तीन नंबर होती. चुकती टक्का काहीतरी. हा एक ऑफिसने दिलेला तक्ता आहे. ठीक आहे, आपल्याला मागच्या वर्षीचं जरी आपण ग्राह्य झालं, मागच्या 2 वर्षापर्यंत ग्राह्य झालं, 3 वर्षाचा धरला पाहिजे. माझं म्हणणं असेल तुम्ही आता 2 महिला आणि 2 पुरुष काढाल. याच्या आधी 3 महिला होत्या ओबीसी महिला आणि 2 पुरुष होत्या ओबीसी पुरुष. तुम्ही आता अनुक्रमांमध्ये 1 पॉईंटमध्ये 4 जागा घेतल्या. बरोबर. 4.5 होतं तर आम्ही 5 धरलं पहिले. आता तुम्ही 4 धरले. 2 पुरुष आणि 2 महिला. याच्या आधी 3 महिला आणि 2 पुरुष होते. याच्या मागच्या 3 टर्मला
नाही मॅडम, काय होतं, ज्यावेळेस आपण हे जाहीर करतो ना त्यावेळेस मागच्या 2-3 वर्षाचं रेकॉर्ड आपल्याकडे असलं पाहिजे ना. मग मागं कोण कोण सदस्य होते ते तुमच्याकडे यादी असेल ना. कलेक्टर ऑफिसने जे आपल्याला आरक्षण पडलं होतं गेले पंचवर्षी मागच्या 3 पंचवर्षी रेकॉर्ड दिलेले. तुम्ही जे आता तक्ता वाचून दाखवताय ना त्याच्यामध्ये जे आरक्षित जागा दाखवताय ते झालेले आहेत ना सदस्य. या रेकॉर्ड एका वार्डात बोलवतात, सगळे 100 वार्डात होणार. 10 ते 21-25 आम्ही सांगतो काय काय होतं. टिप्पणी केलेली आहे ते तुम्ही वाचून दाखवताय, पण ते टिप्पणीच मुळात चुकीची आहे. येणाऱ्याचा लाभ येणाऱ्यानुसार येणार म्हणून आपण करू का त्या समूहाला जाती समूहात वेगळा सक्तीच्या बाहेर. तीन आणि 6 म्हणजे आमचं पडले त्यात तुम्ही ओबीसी आता घेणार नाही. तुम्ही हे जे सांगता आता तुम्ही माहिती मला कळलं नाही. वाढ नाही 10 पासून आतापर्यंत तो ओबीसी महिला आलेली नाही. ते कशासाठी? ज्या ठिकाणी आजपर्यंत नामवरची महिला किंवा नामवरची जागा देखील आलेली नाही त्याच्यासाठी आपण 2 वर्ष महिला घेतो. वाढ नाही असं मॅडम 10 पासून 15 पर्यंत आम्ही 5 आहेत ना रेग्युलर चेक पॉईंट 2015 4 नंबर वॉर्डमध्ये सांगितलं 15 ना 4 नंबर वॉर्डात ओबीसी महिला होती. नाही याच्यात. ती रेकॉर्डच चुकीचं आहे ना. हो गेल्या वर्षी 20 ला काय होतं? 5 नंबरला ओपन पुरुष ओपन महिला आणि एक नंबरचं आहे तुम्हाला काय सांगता येईल का कोणत्या महिला होत्या? तुम्ही दर मीटिंगला असता म्हणून विचारतो. येमो येवत ग्रामपंचायत सदस्यपदाचं आरक्षण या ठिकाणी जाहीर केलं जात आहे आणि 1 नंबर आणि 4 नंबर याच्यामध्ये काहीतरी बदल दिसून येत आहे. त्यामुळे या विषयावर चर्चा चालू आहे 1 नंबर वार्डामध्ये. पहिल्या आरक्षणाला 20 टाके.
धरलं पाहिजे. उदाहरणार्थ 1 नंबर वॉर्ड म्हणजे 2 नंबर वॉर्डामध्ये तुमचं असं म्हणणं आहे तो वेकेंट राहिला ओबीसी, बरोबर? तर तो आता आम्हाला राहिला वेकेंट, तर 15 पैकी तुझा ओबीसी गेलेलं आहे, तो वेकेंट धरणार तुम्ही 21 पण नाही केलं तो वेकेंट धरणार. म्हणजे तुम्ही एक वर्ष तुम्ही असं देऊ शकता, नाही का ना? 5 जागा होत्या, एकच वर्ष असेल, एकच क्रमाशी एक वॉर्ड वरतीच राहिला. याचा अर्थ तो त्याच्या मागच्या वर्षी 5 वर्ष राहिला नाही. मागच्या वर्षी किती प्रोव्हिजन होती, या वर्षी शासनाने ते बदललं, त्या वर्षी शासनाचं म्हणजे मागच्या 3 वर्ष राहिले बरोबर ना? आणि मग त्याच्यामध्ये जो वाढत असेल त्या वॉर्डमध्ये आता पहिली जागा तुम्ही 3 वर्ष तक्ता काढा, वॉर्ड वाईज काढा. कुठलं ही तुमचं तुम्ही म्हणतात 1 नंबर वॉर्ड नव्हतं, ते होतंच. 1 नंबर वॉर्डात 3 होतं. ठीक आहे, थांबला पण. एक नंबर. वॉर्ड वाईज काढा. मागील 3 निवडणुकामध्ये जे झालेले सदस्य पदाचे आरक्षण आहे त्याचं रेकॉर्ड पाहिजे. वन गेले